तर नमस्कार मित्रांनो, रस्त्यानं जाता तुम्ही बघू शकता मला एक मशीन आढळली. तुम्ही बघू शकता तिथे तूर काढणं चालू होती. तर तुम्ही बघू शकता इथं तूर कशा पद्धतीने काढल्या ती मशनी. तुम्ही बघू शकता गव्हाची मशनी आले, कापूस असण्याची मशनी आले व तूर काढण्याची मशनी आलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं तूर आता मशनीने काढल्या चालली. इथं तुम्ही बघू शकता पूर्ण आपली खडून तूर निघते. भूस वगैरे फक्त आता काय तिथं म्हणजे भूस आपल्याला भेटत नाही, भूस पूर्ण वाया जात असते, पाठीमागून भूस पडत असते. तुम्ही बघू शकता की भैयाला विचारलं काय एकर काढण्यासाठी घेत असतात, तर भैयाने सांगितलं भाऊ आम्ही 3,500 ते 4,000 रुपये एकर काढण्यासाठी घेत असतो. म्हटलं एका एकरला काढण्यासाठी किती वेळ लागतो, ते म्हटलं 30 मिनटं तर 40 मिनटामध्ये आपण 1 एकर काढून देत असतो. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता एकाच संपूर्ण दाणे एकदाच निघते. तुम्ही बघू शकता पाठीमागं असं भूस पडलं जातं शेतामध्ये व्यवस्थितपणे. तुम्ही बघू शकता पूर्ण पोह्याच्यामध्ये नाही का, मला असं पोहायला डाऊट वाटलं की शेंगा वगैरे येत असेल, तर मी पुढं समोरून बघितलं शेंगा वगैरे काहीच येत नाही, व्यवस्थित साफपणे इथं तूर निघते. फक्त तूर चांगली वाळायला पाहिजे. थोडी वल्ल सळ असली तर कुठंतरी शेंगा येतात बाय चान्समध्ये. तुम्ही बघू शकता पाठीमागा सगळा भुस्सा वगैरे पडतो. कसं वाटलं जुगाड आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो. तुम्ही पण कधी मशीन तूर काढली का व काढायला पुरती का कमेंट की सांगायला विसरू नका. व तुम्ही जर काढले असेल तर कशी वाटली तुम्हाला, तुमचा भुसा वगैरे व्यवस्थित पडतो, त्यानंतर दाणे वगैरे जातात का कमेंट नक्की सांगायला विसरू नका. तर मला तर बढिया वाटलं, तुम्हाला कसं वाटतं कमेंट नक्की सांगायला विसरू नका. पण याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघितलं असेल ना, खूप मजूर होते याला समजा काढण्यासाठी. आपल्याला 3 ते 4 जण लागत होते. ते काम आता एक जण करत आहे मशीनला. तुम्ही बघू शकता आणि भुसा साईडला पडतो. त्यानंतर तुम्ही बघू शकता कुठंच झाड वगैरे राहत नाही. तुरीचं सगळे झाडं अशी शेवटपर्यंत तुम्ही बघू शकता खालनं छाटल्या जाते. आणि एकदाच तूर असे तुम्ही बघू शकता पूर्ण क्षेत्र झालं तर त्याची कॅपॅसिटी म्हणजे एकदा 1 एकर किंवा 2 एकर असो 3 एकरपर्यंत कॅपॅसिटी. त्यानंतर एकदाच ती तूर काढल्या जाते. तुम्ही बघू शकता साईडला तर काढायला त्याचं हे